किंवा अर्थशास्त्राचा आजचा जो टॉपिक आहे तो आहे समावेशन आणि सामाजिक पुढाकार. तर या टॉपिकमध्ये बघूया, चला आपण काय काय बघायचं. तर समावेशनचा अर्थ काय, तर समावेशनचा अर्थ बघा, देशाच्या आर्थिक वृद्धीच्या फायद्यापासून जे वंचित म्हणजे तळागाळातील जे गोरगरीब लोक आहेत, तसंच जे SC ST असे लोक आहेत, त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतलेला प्रयत्न म्हणजेच समावेशन. काल समावेशन म्हणजे काय, जे SC ST आणि जे दारिद्र्याच्या खालचे लोक आहेत, महिला आहेत, त्यांना कशात सामावून घ्यायचं, विकासाच्या प्रक्रियेत. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. आर्थिक वृद्धी आर्थिक विकास आपण एक गेल्या टायमाला बघितलं होतं. तर आर्थिक वृद्धी कशाच्या ह्याच्यात मोजली जात्या, आर्थिक वृद्धी म्हणजे संख्येत मोजली जातं. तर आर्थिक विकास काय आहे, तर गुणात्मक, म्हणजे लोकांचा राहणीमान सुधारणं म्हणजे आर्थिक विकास. तसंच काय, या देशाच्या वृद्धीच्या फायद्यापासून जे वंचित राहिलेल्यांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे समावेशन. म्हणजे काय करायचं, विकास करत असताना सामावून घ्यायचं. तर समावेशनाची इथं 3 काय दिले आहेत बघा, 3 रूपं दिलेले आहेत. एक म्हणजे आर्थिक समावेशन, दुसरं वित्तीय समावेशन आणि तिसरं सामाजिक समावेशन. आता आर्थिक समावेशन म्हणजे काय येणार आहे, देशाशी संबंधित जे देशाची आर्थिक वाढ आहे, GDP हे देशाची राष्ट्रीय संपत्ती त्याच्याशी संबंधित येतं आहे. वित्तीय समावेशनमध्ये काय येतं आहे, सगळं बँकिंगचं म्हणजे बँकेशी संबंधित वित्तीय समावेशन येतं आहे. आणि सामाजिक समावेशनमध्ये काय येतं, जसं की विमा असलं काय असतं ना, सामाजिक सुरक्षा असलं ह्या सामाजिक समावेशनमध्ये येतं. म्हणजे देशातील एक लोकसंख्येचा एक मोठा गट एक आजही कशाचा आहे, विकासाच्या फायद्यापासून काय वंचित आहे. म्हणजे त्यांचा विकास झालेला नाही आहे. देशाचा विकास व्हायला लागला आहे, देशाची आर्थिक वृद्धी व्हायला लागल्या, पण एक मोठा गट लोकसंख्येचा ह्या विकासापासून वंचित आहे. तर मुख्यतः मग त्याच्यात कोण कोण येते बघा या वंचित ह्याच्यामध्ये, तर भूमिहीन शेतमजूर म्हणजे ज्याला शेत नाही, जो रोज कामाला जातोय तो भूमिहीन शेतमजूर. सीमांत शेतकरी म्हणजे कोण, ज्याची लहान म्हणजे कमी शेती, किती 2.5 एकरापेक्षा कमी आहे, म्हणजे 1 हेक्टर ज्याचं शेत आहे त्याला सीमांत शेतकरी म्हटलं जातं आहे. म्हणजे लहानात लहान शेतकरी 2.5 एकरापेक्षा कमी. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि ST कॅटेगरीचे लोक, आणि मागासवर्ग म्हणजे इतर मागासवर्ग म्हणजे OBC मधले आणि महिला, या सर्वांचा समावेश कशात येतो, तर ह्या वंचित गट म्हणजे ह्यांना पण काय करायचं आहे, तर ह्या विकासाच्या प्रक्रियेत सामावून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी काय आहे, हे समावेशन आहे. तर बघा, त्यामुळे सरकारनं काय केलं, समावेशीच्या विकासासाठी विविधांगी प्रयत्न चालू केलं. आणि समावेशी विकासाच्या प्रमुख डावपेचामध्ये काय काय घेतलं आहे बघा त्यांनी, दारिद्र्य निर्मूलन. कुठले योजना आहेत, तर त्यांचं म्हणजे काय काय आहे, तर डावपेच काय आहे, त्यांचं प्लॅनिंग काय. एक म्हणजे दारिद्र्याचं निर्मूलन करायचं, दुसरं म्हणजे रोजगार निर्मिती म्हणजे काम भरपूर द्यायचं, आरोग्याकडे लक्ष द्यायचं, शिक्षण आणि विविध सामाजिक क्षेत्र पुढाकार या बाबींचा समावेश करायचा. हे प्रस्ताविका कळले का. तर याच्या पुढचं बघा आता, आर्थिक समावेशन. पहिलं जे बघितलं आपण आर्थिक समावेशन, वित्तीय समावेशन आणि सामाजिक समावेशन, असं 3 घटक आहे. तर त्यातला पहिला घटक काय आहे बघा, आपला आर्थिक समावेशन. या आर्थिक समावेशनामध्ये काय, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचं फायदं, म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न तर काय आलं, दरवर्ष वाढत चाललं आहे, आणि सर्वांना मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आर्थिक समावेशन असं म्हणता येईल. त्यामुळं समावेश वृद्धी म्हणजे उत्पन्न वाढत असताना सर्वांना सामावून घेणं म्हणजेच काय, समावेश वृद्धीची संकल्पना वापरली जात्या. आणि वृद्धी प्रक्रियेत सर्वांना सामावून घेणाऱ्या वृद्धीलाच काय म्हटलं जातं आहे, समावेशी वृद्धी म्हटलं जातं आहे. बऱ्याचदा आर्थिक वृद्धी होत असली, म्हणजे आर्थिक वृद्धी तर व्हायला लागल्या तरी रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण होत नाही आहेत, म्हणजे रोजगारविरहित वृद्धी अशी स्थिती निर्माण होत्या. त्यामुळं अर्थव्यवस्थेची राबणूक अशा पद्धतीने झाली पाहिजे की राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ, जे राष्ट्रीय उत्पन्न वाढायला लागले आणि त्याचा फायदा कोणाला मिळाला आहे, मुठभर म्हणजे ठराविक जे भांडवलदार आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांनाच फायदा व्हायला आहे, गोरगरिबांपर्यंत त्याचा फायदा मिळत नाही आहे. म्हणजे मर्यादित न राहता त्यामुळं व्यक्तींसाठी त्याच्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, तरच आर्थिक वृद्धी बनेल. आता समावेश वृद्धीची जी संकल्पना आहे ती काय केल्या बघा, सरकारी विकासाचा डावपेच म्हणून 11वी जी पंचवार्षिक योजना आहे, ज्या 12 पंचवार्षिक योजना आहेत त्यातली 11वी पंचवार्षिक योजना आहे,
त्याचं जे दृष्टिकोनपत्र आहे त्यात मांडण्यात आलं आणि 12व्या योजनेचं आर्थिक धोरण 12व्या योजनेचं आर्थिक धोरणाची पुनर्रचना करून अधिक व्यापक आणि समावेशवृद्धी साध्य करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. आता 11व्या योजनेचा भर कशावर होता तर वेगवान आणि अधिक समावेशवृद्धीच्या दिशेनं. बघा 11व्या योजनेचं काय होतं वेगवान आणि अधिक समावेशवृद्धीच्या दिशेनं यावर. तर 12व्या योजना काय होतं वेगवान, त्यात एकच शब्द वाढला कुठला तर शाश्वत आणि अधिक समावेशवृद्धी. कळालं काय? वेगवान काय करायचं वृद्धी करायचा आहे, विकास करायचा आहे. अधिक समावेश म्हणजे सर्वांना सामावून घेऊन वृद्धी करायची ही 11व्या योजनेचं. तर 12व्या योजनेत काय केलं शाश्वतचा अर्थ काय वेगवान करायचा आहे, सगळ्यांना घेऊन करायचं आहे, पण निसर्गाचा पण ऱ्हास करायचा नाही आहे. म्हणजे कसं करायचा शाश्वत. कळालं काय? हा शब्द 12व्या योजनेत आला. तर आता बघा पहिलं बघितलं आपण आर्थिक समावेशन, नंतर हे दुसरं काय आहे तर वित्तीय समावेशन. आता वित्तीय समावेशनमध्ये काय काय येते आता बघूया आपण. वित्तीय समावेशनामध्ये बघा वित्तीय समावेशन बघालो आहे. अर्थ काय आहे वित्तीय समावेशनाचा? वित्तीय समावेशन म्हणजे देशातील जे मोठा वंचित गट आहे आणि अल्प उत्पन्न गटातील जनतेला काय करायचं कमी खर्चात एकदम कमी खर्चात, ज्यांना बँक खातं काढता येत नाही, बँकेची ज्यांची ओळख पण नाही आहे, अशा लोकांना काय करायचं बँक सेवा उपलब्ध करून द्यायची आहे. आणि बँकिंग सेवा एक प्रमुख कुठली आहे तर सार्वजनिक वस्तू आहे. म्हणजे हे गव्हर्मेंटचे हे आहे, म्हणजे सार्वजनिक वस्तू आहे बँक म्हणजे. तर तिचा लाभ कोणाला व्हायला पाहिजे? सर्व लोकांना झाला पाहिजे. त्यामुळं बँकिंग आणि पेमेंट सेवा देशातील सर्व जनतेला भेदभावाविना उपलब्ध करून देणं हे कोणाचं काम आहे तर सरकारचं काम आहे. सार्वजनिक धोरणाचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. आता वित्तीय समावेशनाची सद्यस्थिती काय आहे तर वित्तीय समावेशनासाठी सरकारनं काय केलं रिझर्व्ह बँकेनं पूर्वीपासूनच विविधांगी प्रयत्न केलेत. आता रिझर्व्ह बँक काय सर्व बँकांची बँक, देशात जेवढ्या बँका आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं काम कोण करतं तर रिझर्व्ह बँक करत्या. सगळ्या बँका ह्या रिझर्व्ह बँकेच्या अंडर काम करत असतात. मग या रिझर्व्ह बँक काय सांगाल त्या सगळ्या बँका ऐकत असतात. त्या मानानं काय रिझर्व्ह बँकेनं काय केलं पूर्वीपासून विविधांगी प्रयत्न केल्यात. आता बँकांचे राष्ट्रीयकरण केले. आता बँकांचे राष्ट्रीयकरण आपण बघूया नंतर काय आहे. तरी पण ज्या खाजगी मालकीच्या बँका होत्या त्या काय केल्या सार्वजनिक करून ताब्यात घेतल्या, गव्हर्नमेंटनं ताब्यात घेतल्या. म्हणजेच काय बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, त्यांचा शाखा विस्तार केला. सहकारी संस्था, प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना, अग्रक्रम शेतपुरवठा, अग्रणी बँक योजना, स्वयंसहाय्यता गट म्हणजे बचत गट यांच्याशी काय केली जोडणी केल्या. असं म्हणजे रिझर्व्ह बँकेनं पण प्रयत्न केल्यात. हे पहिला बघितलं एक मुद्दा. दुसरा मुद्दा बघा 2005 साला काय केलं रिझर्व्ह बँकेनं त्यांच्या ग्राहकांना नो फ्रिल खातं म्हणजे आता हे कसलं वेगळं खातं म्हणशील तुम्ही तर नो फ्रिल खातं म्हणजे असं खातं आहे की ते पैसे भरलं तर बँकेचं नियम असतात निदान एक 500 रुपये तरी बँकेत शिल्लक असायला पाहिजेत, नाही तर काय होणार तुमचं खातं आम्ही बंद करणार, तुम्ही ट्रान्झॅक्शन करायला पाहिजे. तर नो फ्रिल खातं म्हणजे असं आहे तुम्ही एकदा खातं काढलं 0 बॅलन्सवर ते खातं चालू राहणार, ते बँक बंद करणार नाही आहे. म्हणजे 0 बॅलन्सवर खातं आहे तिलाच काय म्हणायचं नो फ्रिल खातं. तर ते सुविधा रिझर्व्ह बँकेनं कधी सुरू केल्या तर 5-6 पासून ही सुविधा सुरू केली. तर 2006मध्ये काय केलं आहे रिझर्व्ह बँकेनं बँकेच्या सेवाची पोच वाढवण्यासाठी त्या दृष्टीनं बिझनेस फॅसिलिटर आणि बिझनेस करस्पॉन्डंट मॉडेल ह्या 2 योजना आहेत. ह्या व्यवस्थित आपण जराच पुढे बघूया आपण. बिझनेस फॅसिलिटर एक आली बिझनेस फॅसिलिटर आणि दुसरी आली बिझनेस करस्पॉन्डंट मॉडेल, या 2चा वापर केला आहे. तर बघा 2011नुसार काय 2011च्या जनगणनेनुसार देशातील 24.67 कोटी कुटुंब. बघा 2011नुसार कुटुंब किती आहेत बघा, लोकसंख्या किती आहे भारताची तर 121 कोटी. 2011नुसार 121 कोटी वर काय तर समथिंग आहे. तर 2011नुसार कुटुंब किती आहेत म्हणजे उमरा किती आहे तर 24.67 कोटी म्हणजे अंदाजे 25 कोटी कुटुंब आहेत. तर त्या 25 कोटी कुटुंबापैकी 14.48 कोटी
म्हणजे 58.7% कुटुंबांना बँकिंगच्या सेवा उपलब्ध होत्या. कळालं का? म्हणजे अजून 40% लोक काय आहेत, बँकेपासून वंचित आहेत. त्यांचं बँकेत कुठल्याही प्रकारे खातं नाही आहे, काय नाही आहे. मग त्या लोकांना काय करायचं आहे, ह्याच्या सामावून घ्यायचं आहे. त्यांचं बँक खातं यायला पाहिजे, त्यांनी बँकेच्या मार्फत व्यवहार करायला पाहिजेत. म्हणजे 58.7% लोकांनी काय आहेत, बँकिंगच्या सोयीचा लाभ घेतला आहे. तर राहिलेली बाकीचे आहेत तर त्यांनी अजून घेतलेला नाही. आता त्याचंच काय केले, त्यांनी डिवायडेशन करून ग्रामीणमध्ये केले. ग्रामीण कुटुंबापैकी 54.46% ग्रामीण कुटुंबापैकी ग्रामीण किती 54.46%. तर शहरी किती 67.68% कुटुंबांना बँकिंगच्या सेवा उपलब्ध होत्या. तर मार्च 2014 अखेर किती 38.2% बँक शाखा आणि 14.58% ATM मशीन कुठं होतं, तर ग्रामीण भागात. म्हणजे ज्या काय बँक शाखा देशातल्या आहेत त्यातल्या 2014ला 38.2% शाखा कुठं आहेत, तर ग्रामीण भागात काम करतात, खेडोपाडी. आणि ATMसुद्धा जवळजवळ 14.58% ATM मशीनसुद्धा कुठं आहेत, तर ग्रामीण भागात आहेत. तर आता ग्रामीण शाखा बघा, रिझर्व्ह बँकानं व्यापारी बँकाच्या ग्रामीण शाखा विस्तार सुरुवातीपासूनच भर दिला आहे. ग्रामीण शाखा ज्या आहेत त्या वित्तीय समावेशनाचा महत्त्वाचा मार्ग आहे आणि त्यामुळं ग्रामीण जनतेला स्थानिक बँक सेवा तिथल्या तिथल्या गावात त्यांना तिथं बँकेचा लाभ व्हावा. तर डिसेंबर 2013 अखेर सर्व व्यापारी बँकाच्या एकूण शाखापैकी 37.9 शाखा ग्रामीण भागात होत्या. आता आलं बघा नो फ्रिल खातं. म्हणजे मगाशी आपण बघितलं होतं नो फ्रिल खातं हे असं खातं आहे ज्यामध्ये 0 किंवा अत्यल्प बॅलन्स असला तरी चालतो आहे. हे खातं वापरण्याचं शुल्क अत्यल्प असतं. रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी बँकांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांना प्रसिद्ध, म्हणजे तुम्ही सांगितलं पाहिजे आमच्याकडं बँक नो फ्रिल खातं आम्ही काढून घेतो आहे, तसं त्यांनी सांगायला पाहिजे लोकांना आणि त्यांच्याकडं खातं उघडून घ्यायला पाहिजे. आता त्यातलं काय बघा, SHG बँक लिंकेज प्रोग्रॅम म्हणजे काय आहे. SHG बँक लिंकेज प्रोग्राम म्हणजे जे हा SHG बँक लिंकेज प्रोग्राम हा कोणाचा आहे, तर हा कार्यक्रम नाबार्डचा. नाबार्ड म्हणजे काय ते पण मी तुम्हाला नंतर कळून जाईल. का SHG म्हणजे काय, स्वयंसहायता गट. म्हणजे जसं महिला बचत गट असते नाही तसं महिलांचं पण बचत गट आणि तसं पुरुषांचं पण काय असतात, काय तर उद्योग काढायसाठी बचत गट असतात. सेल्फ हेल्प ग्रुप SHG ग्रुप. तर हे ग्रुप काय आहेत, हे नाबार्डने कार्यक्रम राबवला आहे बघा. वित्त पुरवठ्याच्या जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे हा नाबार्डचा. ज्यावर म्हणजे जे बचत गट आहेत त्या बचत गटांचं खातं काय काढायचं, व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका इथं काढायचं. म्हणजे त्यांचं गटाचं एकट्याचं अकाउंट नाही, एकट्याचं तर असतंय पण त्या कोणाचं, तर गटाचं, त्या बचत गटाचं किंवा स्वयंसहायता गटाचं काय करायचं, खातं काढून घ्यायचं आणि त्यांना काय करायचं, छोटी त्या गटाला कर्ज द्यायचं. नंतर काय आलं, किसान क्रेडिट कार्ड. म्हणजे सामान्य शेतकऱ्यांसाठी काय आहे, कॅश क्रेडिट पद्धतीनं कर्ज देण्याची योजना आहे. म्हणजे त्यांना किसान क्रेडिट कार्ड नावानं काय करायचं, क्रेडिट कार्ड द्यायचं आणि त्या क्रेडिट कार्डावर काय म्हणाला, त्यांना कर्ज मिळणार आहे. आणि आता आली बँक साथी किंवा बिझनेस करस्पॉन्डंट योजना. जे मगाशी 2 योजना बघितल्या होत्या त्यातली बघा. कुठल्या बघितल्या त्या मगाशी 2 बघा. बिझनेस फॅसिलिटर, मग आता आली कुठली, बँक साथी बिझनेस करस्पॉन्डंट योजना. त्यातली 2 नंबरची योजना आहे बघा. ते काय बघा, आता ही भारतात काय आहेत, असे खेडे आहेत आणि तिथली लोक काय येऊ शकत नाहीत, बँकेपर्यंत येऊ शकत नाहीत, पण त्यांना यायचं जमत नाही आहे आणि त्यांना सेवा तर द्यायची आहे. त्यासाठी काय केलं आहे, बँकेनं हे खातं काढण्यासाठी योग्य कागदपत्र सादर न करता येणं त्यामागची प्रमुख अडचण आहे. आणि त्यावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं काय केलं, 2006 मध्ये रिझर्व्ह बँकेनं काय केलं, 2006 मध्ये व्यापारी बँकांना ही योजना सुरू करण्याची संमती दिली. आणि कुठली, व्यापारी बँकांनी नेमलेला एक बिझनेस करस्पॉन्डंट. हे करस्पॉन्डंट म्हणजे जसा पिगमी गोळा करणारा माणूस आहे की नाही, तसा कोण आहे, एक एजंट असतो बँकेचा आणि तो काय येतो, घरापाशी येतोय
तुमचं पैसे घ्यायचं असलं तर घेतो आहे, कोणाला द्यायचं असलं तर देतो आहे, आणि तिथं मशीन असते, त्या मशीनवरच तो काम करतो आहे. या वंचित वर्गातील दुर्गम भागातील व्यक्तीपर्यंत पोचवून त्यांचं नो फ्रिल खातं, म्हणजे त्यांचं शून्य बॅलन्सवर खातं काढून घ्यायचं, त्यांना वेळोवेळी भेट द्यायचं, त्यांचं पैसे टाकणं, काढणं, हस्तांतरित करणं यासारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्यासाठी पॉईंट ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे जाग्यावरच तिथंच त्या मशीनचा वापर करून त्यांना तिथं फायदा करून दिला जातो. आणि सध्या ह्या बिझनेस करस्पॉन्डंटला काय नाव दिलं जातं तर बँक मित्र. त्याच्यावर प्रश्न पडण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. या बिझनेस करस्पॉन्डंटला काय म्हटलं जातं सध्या? बँक मित्र म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा अनेक योजना काढल्या, तर बघा कुठल्या आहे 2011मध्ये जिथली लोकसंख्या म्हणजे छोटं गाव असतं 2000 लोकसंख्या आहे, 2000पेक्षा जिथं अधिक लोकसंख्या आहे की नाही तिथं असलेल्या अशा 74,000 गावांना, किती गावांना? 74,000 लोकांना बँक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्वाभिमान योजना आहे. म्हणजे 2000पेक्षा जास्त लोकसंख्या तिथं पण बँके काहीतरी करणार, छोटी शाखा किंवा काहीतरी फॅसिलिटी तिथं बँक सेवा तिथं उपलब्ध करून देणार. त्याच्यानंतर जी आली 2014 नंतर मोदी सरकारने एक मोठी योजना काढली, आणि ती कुठली आहे तर बघा, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कुठली आहे तर प्रधानमंत्री जनधन योजना. ही अशीच योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना. तर 15 ऑगस्ट 2014, 15 ऑगस्ट जे भाषण असतं तिथंच काय केलं तर 15 ऑगस्टच्या भाषणावर नरेंद्र मोदींनी काय केली, ह्या योजनेची काय केली, घोषणा केली. आणि बरोबर किती एक 10-12-15 दिवसानं 28 ऑगस्ट 2014 आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलेला. बघा 15 ऑगस्ट 2014 रोजी घोषणा केल्या दिल्लीच्या, तिथनं लाल किल्ल्यावरनं केली असेल, आणि 28 ऑगस्ट एक 13-14 दिवसानं ही योजनेची काय सुरुवात केल्या. आता ही योजना काय वित्तीय समावेशनाचाच एक भाग आहे, राष्ट्रीय वित्तीय समावेशन अभियान आहे. तर या योजनेचं काय आहे उद्दिष्ट, दुर्बल म्हणजे जे दुर्बल म्हटलं तर कोण आलं तेच आलं, मागास म्हटलं SC ST आणि दारिद्र्यरेषाखाली आली, आणि इतर OBC आली, भूमिहीन शेतकरी आली, जे दुर्बल घटक ज्यांचं उत्पन्न काय अल्प गटातील व्यक्तींना मूलभूत बचत खातं, त्यांचं सेविंग अकाउंट काढून काय करायचं, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं. तसंच धन प्रेक्षेपण सुविधा, विमा, पेन्शन इत्यादी सेवा उपलब्ध करून देणं. आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्या अभियानाचं 6 आधार आहेत बघा. जे जनधन योजना आहे त्याचं 6 पिलर किंवा 6 आधार काय आहेत तर बघूया याचं 6 आधार काय आहेत. तर एक म्हणजे बँक सेवांची सार्वत्रिक उपलब्धता, म्हणजे सगळीकडे बँक अवेलेबल, जवळ तुमच्या बँक असली तर तुम्ही बँकेत अकाउंट काढून जाणार आहे. 100 किलोमीटरवर बँक असली तर ते जाणार आहे का अकाउंट काढाय? नाही जाणार. त्यामुळे सर्व जिल्ह्याचं विभाजन काय केलं, 1000 ते 1500 कुटुंब, 1000-1500 कुटुंबच्या मापात काय केलं, एक उपसेवा क्षेत्रामध्ये 14 ऑगस्ट 2015पर्यंत, म्हणजे योजना कधी सुरू झाली 28 ऑगस्ट 2014ला. तर बरोबर 1 वर्ष 14 ऑगस्ट 2015पर्यंत 1000 ते 1500 कुटुंबापर्यंत काय करायचे आहे तर एक बँक तिथं काय झाली पाहिजे 5 किलोमीटरच्या आत, बरोबर आहे ना, 5 किलोमीटरच्या आत काय केली पाहिजे तिथं त्यांना बँक सेवा उपलब्ध करून द्यायची. आणि ही सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा काय आहे, 5 किलोमीटरच्या आत बँक उपलब्ध करून द्यायचा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधा. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय तुम्हाला कळून जाईल पुढं. तर सर्व कुटुंबांना मूलभूत एकदा बँक काढलं की ओव्हरड्राफ्ट सुविधा. रुपे डेबिट कार्ड म्हणजे तुमचं ATM कार्ड, तुम्हाला एक ATM कार्ड मिळणार, ओव्हरड्राफ्टची सुविधा तुम्हाला मिळणार. दुसरा मुद्दा काय ओव्हरड्राफ्ट आणि ATM कार्ड. तिसरं म्हणजे वित्तीय साक्षरता कार्यक्रम, जेणेकरून लाभार्थी उपलब्ध वित्तीय सेवांचा सर्वोत्तम उपयोग करून घेईल. तिसरा मुद्दा काय वित्तीय साक्षरता, म्हणजे ती ATMचं म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळणार, कसं चालवायचं काय, मोबाईलवरनं तुम्ही ऑनलाईन बँकिंग करू शकताय किंवा ह्या कार्यक्रमाची सगळी माहिती. तर तिसरं काय पत हमी निधीची स्थापना. ही पत हमी निधी कशासाठी, जे ओव्हरड्राफ्टमधनं आपल्याला काय मिळणार आहे, त्या जे खातं काढले त्यांना कर्ज मिळणार आहे छोटी. ती कर्ज त्यांनी नाही भरली तर ते पैसे फेडणार कोण, तर त्याच्यासाठी काय पत हमी निधी, त्या निधीतनं पैसे त्या व्यक्तींचं भागवला जाणार. त्यासाठी काय पत हमी निधी कशाला, ओव्हरड्राफ्टला कवर आहे. पाचवा मुद्दा पत हमी निधी. 6वा मुद्दा काय सूक्ष्म विमा, म्हणजे असं खातं काढणाऱ्याला काय आहे 14 ऑगस्ट 2018पर्यंत
14 ऑगस्ट 2018पर्यंत सर्व इच्छुक व योग्य व्यक्तींना सूक्ष्म विमा किंवा सुविधा उपलब्ध. नुसतं खातं काढलं तर त्यांना दुसरी सोय कशी मिळणार आहे फ्रीमध्ये? त्यांना सूक्ष्म विमा संरक्षण मिळणार आहे. आणि स्वावलंबन सारख्या असंघटित क्षेत्राच्या पेन्शन स्वावलंबन यासारख्या असंघटित क्षेत्रासाठी पेन्शन योजना सुरू होणार आहे 14 ऑगस्ट 2018पर्यंत उपलब्ध करून देणं. जे 6 मुद्दा आलं का बघा तुमच्या लक्षात? पहिला मुद्दा काय आहे? 5 किलोमीटरपर्यंत काय होणार आहे? 5 किलोमीटरच्या आत बँक सेवा तुम्हाला मिळाली पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला काय मिळणार? ओव्हरड्राफ्ट आणि एक डेबिट कार्ड मिळणार आहे. तिसरं म्हणजे त्याचं सगळं नॉलेज, वित्तीय साक्षरता. चौथं म्हणजे ओव्हरड्राफ्टला कवर म्हणून काय मिळणार? पत हमी निधी. 5वा आहे काय? सूक्ष्म विमा म्हणजे विम्याचा लाभ मिळणार आहे. आणि असंघटित क्षेत्रासाठी पेन्शन योजना आहे. तर वित्तीय समायोजनाच्या योजनेचा जो कालावधी आहे, जे टप्पा आहे, 2 टप्प्यात ही योजना सुरू झाल्या. एक म्हणजे बघा 14 ऑगस्ट काय रे पुढं दिसत नाही, 2018पर्यंत 2 टप्पं. 14 ऑगस्ट 2018पर्यंत 2 टप्पा आहे. सुरू कधी झाली ही योजना? 28 ऑगस्ट 2014ला योजना सुरू झाली. तर 14 ऑगस्ट 18पर्यंत म्हणजे ही त्याच्यात 2 टप्पे आहेत. तर पहिला टप्पा काय आहे तर बघा 15 ऑगस्ट 2014 ते 14 ऑगस्ट 2015 म्हणजे पहिला 1 वर्षाचा कालावधी. 1 वर्षा कालावधीत काय करायचं होतं? 1000 ते 1500 कुटुंबासाठी खेडोपाडीत सगळीकडं बँका चालू करायच्या होत्या, म्हणजे 5 किलोमीटरच्या अंतरावर. हे पहिला टप्पा म्हणजे 15 ऑगस्ट 2014 ते 14 ऑगस्ट 2015पर्यंत पहिला टप्पा. आता दुसरा काय होणार आहे? 15 ऑगस्ट 2015 ते 14 ऑगस्ट 2018. बघा दुसरा टप्पा काय आहे? 15 ऑगस्ट 2015 ते 14 ऑगस्ट 2018पर्यंत दुसरा टप्पा. आता पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं बघा, तर मूलभूत बँक खातं, रुपे कार्ड उपलब्ध करून देणे, वित्तीय साक्षरता. तर दुसऱ्या टप्प्यात काय? 6 महिने समाधानकारक खातं. तुम्ही 6 महिन्यापर्यंत काय केलं? त्या खात्यात पैसे काढायला व्यवस्थित दिसालं, बँकेला पैसे व्यवस्थित भरावले, काढाले, तर 5000 रुपये काय मिळणार त्याच्यावर तुम्हाला? ओव्हरड्राफ्ट कर्ज. ओव्हरड्राफ्ट म्हणजे बोनस नव्हं, ओव्हरड्राफ्ट कर्ज. बँकेच्या तुमच्या पतवर तुमची जे काय अकाउंटवर तुमच्या चांगलं ट्रान्झॅक्शन आहे, 10-20 हजार रुपये तुमचं येत्या जात्यात, तर तुम्हाला 5000 रुपये कर्ज द्यायला काय अवघड नाही. मग त्याला ओव्हरड्राफ्ट कर्ज देणार. जेवढे पैसे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही कर्ज देऊ शकता. 5000 रुपये काय करणार? ओव्हरड्राफ्ट कर्ज देणार. आणि काय? पत हमी निधी आणि सूक्ष्म विमा संरक्षण हे दुसऱ्या टप्प्यात आहे. आता प्रधानमंत्री जनधन योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. ह्या प्रधानमंत्री जनधन वैशिष्ट्य काय आहेत? ही योजना पूर्वीचे जे वित्तीय समावेशन योजना होते, म्हणजे जी स्वाभिमान बघितली माहिती आहे का? 2011ला आपण 74,000 खेड्यापर्यंत काय करायचं? 2000पेक्षा जास्त लोकसंख्या तिथं बँक पोचवायची आहे. त्या पूर्वीची जी स्वाभिमानपेक्षा वेगळी आहे. स्वाभिमान योजना कोणासाठी होती? केवळ ग्रामीण भागावर, बरोबर आहे, ग्रामीण भागासाठी होती, जिथं 2000पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. मात्र जनधन कोणासाठी आहे? ग्रामीणसाठी, शहरासाठी, सगळ्यांसाठी आहे. जनधन योजना सगळ्यांसाठी आहे. तर बघा काय या योजना 1000 ते 1500 कुटुंब गावात 5 किलोमीटरच्या आत बँक सेवा पुरवण्याची तरतूद आहे. दुसरं म्हणजे कोणत्याही बँकेच्या शाखेत बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे कोणाला हे तो करस्पॉन्डंट म्हणजे तो एजंट आला, त्याला आपण काय म्हणते? बँक मित्राकडे पण खातं काढलं तरी चालेल, बँकेत काढलं तरी चालेल किंवा त्या बँक मित्राकडे काढलं चालेल. हे कसं आहे? मूलभूत बचत खातं आहे. मूलभूत बँक बचत म्हणजे बचत बँक खातं आहे. तर ह्या प्रकारचं खातं असणं, कुठल्याही प्रकारचं हे नो प्रिल खातं आहे. कुठल्या प्रकारचा तिथं बॅलन्स असायला पाहिजे असं काय नाही आहे, असलं नसलं तरी चालतं आहे. चौथं म्हणजे काय? तुम्हाला रुपे कार्ड मिळणार. रुपे डेबिट कार्ड, जसं ATM कार्ड आहे तसं. आणि ते कार्ड तुम्हाला देणार कोण हे महत्त्वाचं आहे बघा. जे रुपे कार्ड इश्यू कोण करते? तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून हे आपल्याला म्हणजे जो कोण खातं काढणार आहे त्याला हे कार्ड, रुपे कार्ड मिळणार आहे. तर इश्यू केलं जातं आहे. आणि सर्व ATMवर पैसे काढण्यासाठी जे ATM असं ठराविक ठिकाणी चालणार, कुठल्या पण ATMवर जावा तुम्हाला हे कार्ड ATM तुमचं काम करणार आहे. रुपे कार्ड धारकास
शुल्क विना म्हणजे तुम्हाला रुपे कार्ड ज्यांना ज्यांना मिळणार आहे त्यांना 1,00,000 रुपयाचं काय अपघाती विमा आहे. जर अपघाती झाला आणि त्याचं जर मरण झालं तर काय होणार आहे, त्याला 1,00,000 रुपये अपघाती विमा या जनधन अकाउंटमुळे ज्यांना रुपे कार्ड मिळेल त्यांना. मात्र विम्याची सुविधा मिळवण्यासाठी काय आहे तर 45 दिवसातून एकदा काय करायला पाहिजे, ते कार्ड वापरायला पाहिजे. म्हणजे ATMवरून पैसे काढायला पाहिजेत. तर 1,00,000 रुपये कवर पाहिजे. आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे तर जे एक्स्ट्रा 5,000चं कर्ज मिळणार आहे त्याला काय 6 महिने खातं समाधानकारकरित्या चालवल्यावर एका कुटुंबातील एका खातेदाराला एका कुटुंबातील मग समजा कुटुंबात 2-3 खाती असली तर सगळ्यांना 5,000 नाही मिळणार. तर एका कुटुंबात एकाला रेशन कार्ड चेक करणार त्यानुसार एकाला काय मिळणार 5,000ची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळणार. आणि 25 जानेवारी 2015 पूर्वी योजना सुरू कधी झाली, 28 ऑगस्ट 2014ला. तिथनं बघा 25 जानेवारी 2015पर्यंत जर नवीन योजना सुरू झाली तर चटक्यानं खातं काढलं तर त्याला 30,000 रुपयेचं जीवन विमा कवर होतं. बघा अपघाती विमा किती आहे, 1,00,000 रुपयेचा अपघाती विमा काढलेला आहेच. जे रुपये डेबिट कार्ड ज्याला मिळालं त्याला. पण जर ही योजना सुरू झाली तिथनं 25 जानेवारी 2015च्या अगोदर जर काढलं तर काय त्याला एक्स्ट्रा 30,000 रुपये जीवन विमा कवर होता. तर सरकारी योजनाच्या लाभार्थींना त्याच्या खात्यावर प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ म्हणजे काय, ह्याचा फायदा काय झाला, जी गॅसची सबसिडी असू दे किंवा शेतकरी असतील त्यांना काय तर सरकारचं डायरेक्ट काय आलं तुम्हाला अनुदान आलं तर त्याचं काय करणार, ह्या खात्यावर डायरेक्ट पैसे जमा करणार. म्हणजे सरकारी योजनांच्या लाभार्थींना त्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण. तर जनधन योजनेच्या खात्यावरील ठेवीवर तुम्ही पैसे ठेवला, ह्या अकाउंटवर काय झाला, तुम्ही पैसे तुमच्याकडे जे एक्स्ट्रा पैसे शिल्लक ठेवला तर तुम्हाला व्याज किती मिळणार, 4% व्याज मिळणार आहे. आपल्याला 4% व्याज मिळणार आहे. आणि तुम्ही जे 5,000 कर्ज काढता की नाही ओव्हरड्राफ्ट, त्याच्यावर त्यांनी व्याज किती लावणार आहे तर आपल्याला 12% व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे. वार्षिकच. आता योजनाची प्रगती आता आलं आहे 2020मध्ये बघायला लागलो आहे, लेक्चर घ्यायला लागलो आहे. तर 2018मध्ये या योजनेची प्रगती बघायचं. जनधन खात्याची लाभार्थींची संख्या किती आहे, 33.30 कोटी. 33.30 कोटी जनधन खात्यांची लाभांची संख्या आहे. 19.70 कोटी ग्रामीण आणि 13.59 किती शहरी. 33.30 कोटी जनधन योजनेमधनं खाती काढली गेली. तर ग्रामीणमध्ये किती काढली तर 19.70 कोटी आणि शहरामध्ये 13.59 खाती काढली गेली. आणि जे कार्ड दिल्यात ते रुपे कार्ड, जे डेबिट कार्ड दिल्यात ते किती दिल्यात तर 24.34 कोटी रुपे कार्ड आपल्या देशात वाटण्यात आले. आणि जे बॅलन्स आहे झिरो बॅलन्स, काय कोणाचं 100 रुपये असेल, 200 रुपये असेल, 500, कोणाचं 1000 असतील, ते असं पैसे शिल्लक किती आहेत तर 89,099.31 कोटी रुपये बँकेत शिल्लक आहे. तेवढं ही योजना कळाली काय, जनधन योजना. बघा आता काय काय बघितलं आपण, वित्तीय समावेशन बघितलं, आर्थिक समावेशन, वित्तीय समावेशन बघितलं. आता बघूया आपण सामाजिक समावेशन. सामाजिक सुरक्षा योजना म्हणजे योजना, ज्या सामाजिक सुरक्षा योजना आहेत त्याच्यात बघा काय काय बघायचं आपण. तर वित्तीय सामाजिक समावेशनाच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं आहे, 9 मे 2015 रोजी 3 सामाजिक सुरक्षा सुरू केल्यात. बघा नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी 3 सामाजिक सुरक्षा सुरू केल्यात. कुठल्या कुठल्या आहेत बघा, त्यातलं पहिलं आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. पहिली कुठली आहे तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर ही कोणासाठी आहे तर एक अपघाती मृत्यू आणि अपंगत्व, एक तर अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर विम्याची योजना आहे. यामध्ये वय किती लागतं आहे, 18 ते 70 वय. ज्यांचं बँकेत बचत खातं म्हणजे ज्यांचं सेविंग अकाउंट आहे, त्यांच्यासाठी पूर्ण अपंगत्वासाठी 2,00,000 रुपयाचं कवर देण्यात आलं आहे. त्याचा प्रीमियम किती आहे, 12 रुपये फक्त प्रीमियम आहे. त्याचा फक्त 12 रुपये प्रीमियम आहे. आणि 1 वर्षासाठी त्याला ते कवर मिळते.
आणि मात्र दरवर्षी नव्याने परत आणि 12 रुपये भरून आपल्याला घेता येतं. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, कोणी काय बघत नाही आहे. ज्याचं बँकेत सेविंग अकाउंट आहे त्यांना हा कवर मिळतं आहे. म्हणजे अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वासाठी विम्याची योजना आहे. ज्याचं सर्व बँकेत बचत खातं आहे, कुठलं बचत सेविंग अकाउंट आहे, तिथं आंशिक किंवा पूर्ण अपंगत्वासाठी 2 लाख रुपये कवर आहे आणि प्रीमियम 12 रुपये. त्याच्यानंतर आलं काय, त्याच्यासाठी पैसे भरायचंच नाही, स्पेशल भरायचं. त्याचं अकाउंट आहे ते ऑलरेडी हां, द्यायचं. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. दुसरे काय आलं, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. तर ह्याच्यात काय, जी एक जीवन विम्याची योजना आहे. वय किती आहे, 18 ते 50. पहिल्या योजनेत किती होतं, प्रधानमंत्री विमा योजना 18 ते 70. तर जीवन ज्योत कितीपर्यंत आहे, तर 18 ते 50पर्यंत आहे सर्व बँक खातेदारांना. म्हणजे वरची कोणासाठी होती, फक्त सेविंग अकाउंटसाठी होतं. आता ही सर्व बँक खातं म्हणजे काय येणार आहे, इथं नाही, करंट अकाउंट येणार आहे, सेविंग अकाउंट येणार आहे आणि रिकरिंग अकाउंट येणार आहे. अकाउंटचे 2-3 प्रकार आहेत, रिकरिंग अकाउंट, करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट. म्हणजे चालू खातं असू दे, बचत खातं असू दे किंवा असं ठेव खातं असू दे. कुठलं रिकरिंग म्हणजे बिशीसारखं असते. महिन्याच्या महिन्याला किंवा आठवड्याला बिशीसारख्याला जाऊन पैसे जमा करायचं, त्या प्रकारचं खातं असू दे. तर त्या सर्व बँक खातेदारांना कोणत्याही कारणामुळं झालेल्या मृत्यूसाठी 2 लाख रुपये जीवन विमाचा कवर आहे. आणि ह्याचा प्रीमियम किती आहे, तर एका वर्षासाठी किती भरायचं आहेत, फक्त 330 रुपये भरायचे आहेत. आणि कवर कितीसाठी आहे, 1 वर्षासाठी. पण प्रत्येक वर्षी असं आपण घेऊ शकतो, प्रत्येक पुढच्या वर्षी 330 रुपये भरून आणि आपण हे घेऊ शकतो. कळालं का, कुठली योजना आहे ही, तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. वय किती आहे, 18 ते 50 आहे. सर्व बँक खाते आले, त्याच्यात 2 लाख रुपये कवर आहे. प्रतिवर्ष प्रीमियम किती आहे, 330 रुपये. 1 वर्ष वैधता, परत पुढच्या वर्षी घेऊ शकतो आहे. आता बघा अनेक आली अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजना म्हणजे जे कोण आहे ते अटल, तर अटल बिहारी वाजपेयी देशाचे माजी पंतप्रधान. त्यांच्या नावाने ही APY ही अटल पेन्शन योजना सुरू केल्या. ह्याच्यात वय किती पाहिजे बघा, 18 ते 40. पहिली जी योजना होती त्याच्यात होतं 18 ते 70. जीवन ज्योतमध्ये किती, ज्योत किती आहे, तर 18 ते 50. आणि अटल पेन्शन योजना किती आहे, तर 18 ते 40. ही कोणासाठी, असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी पेन्शनची योजना आहे. म्हणजे संघटित म्हणजे काय आले, सरकारी गव्हर्नमेंट आलं, मोठ्या कंपनीतनं आलं, ती काय आले, संघटित कामगार आले. जे मला असंघटित म्हणजे कोण, रोज कामाला जातात, MIDCत कामाला जातं आहे, शेतात कामाला जातं आहे, बरोबर आहे. असंघटित ज्यांचं कुठलंही म्हणजे असं रोज पगारात जाते त्यांच्यासाठी, असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी ही पेन्शन योजना आहे. तर ह्याचं वयोगट किती आहे, 18 ते 40. वयोगटातील व्यक्तींना योजना स्वीकारताना भरावयाच्या रकमेच्या आधारावर, म्हणजे त्यांनी किती रक्कम भरणार आहेत त्याच्यावर, त्यांचं वय 60 झालं की नाही, म्हणजे 18 ते 40पर्यंत ही योजना कधी आपण सुरू करू शकतो आहे. आणि महिन्याला काय तर ठराविक पैसे आपण त्यात भरायचे आहेत. आणि 60 वर्षानंतर आपल्याला पेन्शन येणार. 60 वर्षानंतर आपल्याला पेन्शन येणार म्हणजे किती, 1,000 रुपये किंवा 2,000 किंवा 3,000 किंवा 4,000 किंवा 5,000. म्हणजे भरलेल्या रकमेच्या किती जास्त भरली तर जास्त पेन्शन, कमी भरले तर कमी पेन्शन. ह्या मापात आपल्याला पेन्शन मिळणार. इतकं निश्चित पेन्शन दर महिन्याला प्राप्त होईल. आणि या योजनेचं किती, 2011-12 साली सुरू केलेली एक स्वावलंबन योजना होती, माहिती आहे का. मग सांगितली स्वावलंबन योजना. नुसता एका जागीच त्याचा उल्लेख आला होता. स्वावलंबन योजनेची जागा काय घेतलं, तर ह्या अटल पेन्शन योजनेने घेतल्या. स्वावलंबन योजनेची जागा कोणी घेतली, तर अटल पेन्शन योजनेनं स्वावलंबन योजनेची जागा घेतल्या. आणि 31 डिसेंबर 2015 पूर्वी ही योजना जर स्वीकारली, बघा सुरू कधी झाल्या, 9 मे 2015. 9 मे 2015ला 3 योजना सुरू केल्यात. पहिली कुठली आहे, तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. दुसरी कुठली, प्रधानमंत्री जीवन ज्योती. आणि तिसरी कुठली आहे, अटल पेन्शन योजना. तर अटल पेन्शन योजना कोणासाठी आहे, तर ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 60 वर्षानंतर त्यांना काय मिळणार आहे, तर पेन्शन मिळणारी ही योजना आहे. आणि स्वावलंबन जी जुनी योजना होती, या स्वावलंबन
योजनेच्या जागी हिनं जागा घेतली आणि 31 डिसेंबर 2015 पूर्वी जर ही योजना स्वीकारली, म्हणजे बँकेत जाऊन तसं खातं काढलं, जी अटल पेन्शन योजना सुरू केली, तर ही योजना स्वीकारणाऱ्या व्यक्तीला जी भरायची रक्कम आहे की नाही, त्यातली 50% रक्कम कोण भरणार आहे, तर पहिल्या 5 वर्षाची 50% रक्कम केंद्र शासन भरणार आहे आणि तिथनं नंतरची त्यानं भरायची आहे. चालेल तो माहीत आहे. 60 वर्षापर्यंत काय करायचं आहे, तर भरत राहायचं, म्हणजे काय महिन्याला हजारनं हां, आणि 60 वर्षानंतर पैसे भरायचे बंद करायचे आणि तिथनं पुढं काय होणार, ठराविक आपल्याला महिन्याला कायमचे पैसे येत राहणार. अशी ही योजना अटल पेन्शन योजना. त्याच्यानंतर बघायचं बघा, सामाजिक समावेशन, सामाजिक क्षेत्र पुढाकार. तर ह्यात काय दिलं आहे बघा, नुसतं सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गटांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सामाजिक समावेशन. सामाजिक समावेशन म्हणजे काय, वंचित गटांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे. त्यासाठी सरकारनं काय केलं, गटांच्या आर्थिक सामाजिक उत्थानासाठी धोरणं कार्यक्रम चालू आहेत. त्यात काय काय बघा, दारिद्र्य निर्मूलनाचं प्रयत्न आलं, रोजगार निर्मिती आली, सामाजिक सुरक्षा आली, ग्रामीण पायाभूत संरचना आली, ग्रामीण पेयजल पुरवठा, स्वच्छता, ग्रामीण गृहनिर्माण, शिक्षण विकास आणि सार्वजनिक आरोग्य, महिला बाल विकास, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक, विकलांग इत्यादीचं कल्याण आणि विकास, सामाजिक संरक्षण, यामध्ये ज्येष्ठ नागरिक व मादक द्रव्याच्या सेवनाने पीडित व्यक्तींसाठी चालवल्या जाणाऱ्या योजना यांचा समावेश होतो आहे. आणि अशा रीतीनं आजचं आपला हा टॉपिक संपला आहे आणि आजचं लेक्चर काय करूया आपण, संपूया. समावेशन आणि सामाजिक क्षेत्र पुढाकार टॉपिक संपलेला आहे.